फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 1.2 अ सिनॉप्सिस द स्विस फॅमिली रॉबिन्सन याचं वॉर्मिंग अप बघणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक हे सोल्युशन बघायचे आहे त्याची. पहिला क्वेश्चन जो आहे तो बघूया. डू यू नो एनी स्टोरीज अबाउट पीपल हू वेअर लॉस्ट इन इनहॅबिटेड प्लेसेस अँड वेअर लेटर रिस्क्यूड? नेम देम. हा क्वेश्चन पहिले तर समजून घेऊ. यामध्ये काय विचारलं आहे? डू यू नो एनी स्टोरीज अबाउट पीपल. तुम्हाला काही स्टोरीज माहिती आहेत का लोकांबद्दल? कोणत्या लोकांबद्दल? तर ते बघूया. हू वेअर लॉस्ट इन इनहॅबिटेड प्लेसेस. जे की हरवली आहे. लॉस्ट म्हणजे हरवली आहे. कुठं? इनहॅबिटेड प्लेसेस, जिथे कोणीच नाही राहत. अँड वेअर लेटर रिस्क्यूड. लेटर म्हणजे नंतर, रिस्क्यूड म्हणजे काय झालं? त्यांना वाचवलं गेलं. अशी लोकं जी जिथे कोणीच नाही राहत, ती हरवली आहे आणि नंतर त्यांना रिस्क्यू केलं गेलं आहे, म्हणजे त्यांचा बचाव केला गेला आहे, त्यांना शोधून त्यांना परत आणलं आहे. नेम देम. अशा ज्या स्टोरी तुम्हाला माहिती आहेत त्यांची इथे नावं लिहायची आहे असं म्हणत आहे. तर त्याचा ॲन्सर बघूया. बघा, ॲन्सर आहे कॅप्टन नेमो, गुलेवीर, रॉबिन्सन क्रूज, ETC. अजून तुम्ही इतर जे काही तुम्हाला जर माहिती असतील अशा हरवलेल्या लोकांबद्दल, जंगलामध्ये, पहाडांमध्ये, तिथे कुणीच नाही राहत ना, तर तशा तुम्ही आन्सर लिहू शकता त्या स्टोरींचं. सेकंड क्वेश्चन बघूया. थिंक ऑफ वन ऑफ युअर फेवरेट इंटरेस्टिंग स्टोरीज अँड फिल इन ड्रॉ अँड आउटलाईन चार्ट लाईक द वन शोन बिलो. थिंक ऑफ म्हणत आहे एक वन ऑफ युअर फेवरेट स्टोरी, एखाद्या तुमच्या आवडत्या स्टोरीबद्दल विचार करण्यास सांगत आहे. इंटरेस्टिंग स्टोरीज अँड फिल इन किंवा ड्रॉ करायची आहे. फिल इन म्हणजे जो खाली जो फॉर्मॅट दिला आहे, ज्याला आउटलाईन चार्ट म्हटलं गेलं आहे, त्या पद्धतीनं त्या स्टोरीला थोडक्यात लिहायचं आहे. ही काय आहे चार्ट बघूया थोडा. पहिला आहे चेंज, प्रॉब्लेम किंवा चॅलेंज. पहिल्या स्टेजला काय असणार? स्टोरीमध्ये चॅलेंज असणार. मग त्याच्यामध्ये सीन 1, सीन 2, सीन 3. सीन 3 नंतर आहे क्लिमॅक्स. क्लिमॅक्स म्हणजे असं एखादी, क्लिमॅक्स म्हणजे कळस म्हटलं जातं. म्हणजे आता ती त्याच्यामध्ये एकदम थरारक गोष्ट घडली, जे एकदम त्याला आपण असंही म्हणू शकतो की काठावर पोहोचली आता गोष्ट, आणि याच्यानंतर काय निघणार आहे तर रिझल्टच निघणार आहे. म्हणून या क्लिमॅक्सनंतर त्यालाच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग पॉईंट म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर काय निघत असतो? तो निघत असतो सोल्युशन, सॉल्व्ड, आणि तो प्रॉब्लेम काय होणार? रिस्टोर होणार. म्हणजे ते तिथे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला भेटणार. तर राईट ॲज मेनी सीन्स ॲज दे आर इन द स्टोरी. जेवढे या स्टोरीमध्ये सीन आहेत तेवढे लिहिण्यास सांगितलं आहे. त्याच्यामधलं पहिला आहे मेनी टाइम्स द क्लिमॅक्स इज नियर द एंड. अर्थातच क्लिमॅक्स जो असतो तो एंडच्या जवळच असतो. जो इंटरेस्टिंग स्टोरी जेव्हा कधी इंटरेस्टिंग बनते? शेवटीच, कारण त्याचं सोल्युशन भेटायचं असते. अ फ्यू स्टोरीज एंड विथ अ क्लिमॅक्स टू अचीव ग्रेटर इफेक्ट. आणि काही काही स्टोरीज ज्या आहेत ते क्लिमॅक्सनंच, इंटरेस्टिंग गोष्टीनंच आणि एक्साइटिंग गोष्टीनंच क्लोज होतात. इथे कशासाठी? तर अचीव अ ग्रेट इफेक्ट. इफेक्टिव्ह स्टोरी बनण्यासाठी कधी स्टोरीज ह्या क्लिमॅक्समध्येच संपत असतं, एंड होत असतं. इंटरेस्टिंग स्टोरी सांगा सीन सोबत. तर त्या टायटल ऑफ स्टोरी का दिलं आहे? क्रुक्ड हाऊस, एक मोडकं तोडकं घर. ऑथर आहे अगाथा क्रिस्टी. इथे तुमचं लिहायची आहे स्टोरी, पण इथे हा फॉर्मॅट सांगतो तुम्हाला, आणि ही पण लिहिली तरी चालेलच. पहिला आहे चेंज, प्रॉब्लेम, चॅलेंज. पहिल्या याच्यामध्ये काय? पहिल्या स्टेजमध्ये टू फाइंड आउट द पर्सन हू मर्डर रिच मिस्टर लिओनाइट्स. सेकंड सीनमध्ये आहे द नॅरेटर चार्ल्स मीट्स सोफिया, द गर्ल whom ही वॉन्ट्स टू मॅरी. जो नॅरेटर म्हणजे स्टोरी सांगणार आहे तो सोफियाला भेटतो. ही तीच मुलगी आहे जिच्यासोबत त्याला, नॅरेटरला, या गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीला लग्न करायचं आहे. थर्ड सीनमध्ये बघूया, म्हणजे थर्ड पॉईंटमध्ये सीन 2 बघूया. सोफियाज ग्रँडफादर द रिच मिस्टर लिओनाइट्स इज मर्डर्ड. सोफिया विल नॉट मॅरी चार्ल्स टिल द मर्डरर इज फाउंड. गंमत काय झाली आहे? सोफियाचा जो ग्रँडफादर आहे, जो आजोबा आहे, त्याचाच मर्डर झाला आहे. आणि सोफियाचं म्हणणं आहे, जोपर्यंत माझ्या आजोबाचा जो मर्डरर आहे तो भेटत नाही तोपर्यंत मी काय लग्न करणार नाही. सीन 3मध्ये चार्ल्स ट्राईज टू हेल्प स्कॉटलँड यार्ड इन द इन्व्हेस्टिगेशन.
चार्ल्स काय करत आहे? सीन 3मध्ये मदत करत आहे. सीन 4मध्ये फॅमिली सिक्रेट्स टंबल आउट. एव्हरीबडी सीम्स टू बी अ पॉसिबल किलर. आता ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्येच कोणी पण जितकी व्यक्ती आहे, तर त्याच्यामधला एखादा किलर असण्याची आता संभावना वाटत आहे. सीन 5मध्ये बघा, देअर इज ॲन ॲक्सिडेंट टू अ मेंबर ऑफ द फॅमिली अँड अनदर डेथ. एव्हरीवन इज टेन्स अँड देअर इज सस्पिशन ऑल अराउंड. बघा, पहिले तर सोफियाचा आजोबा त्याचा मर्डर तर झालाच होता. पण आता फॅमिलीमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट होऊन त्याची पण मृत्यू झाली आहे. त्यामुळे सिच्युएशन जी आहे एव्हरीवन आता टेन्स झालं आहे. म्हणजे टेन्स तर होणारच आहेत ना, ऑब्व्हियसच आहे. अँड देअर इज अ सस्पिशन ऑल अराउंड आणि आता सर्वत्रच संशय निर्माण झाला आहे. शेवटचा जेव्हा स्टोरी क्लायमॅक्समध्ये इंटरेस्टिंग पॉईंटवर संपते. द मिस्ट्री इज सॉल्व्ड विथ अ थ्रिलिंग क्लायमॅक्स. स्टुडंट मे राईट ॲज मेनी सीन्स ॲज देर आर इन द स्टोरी आफ्टर रीडिंग सम स्टोरीज. तर इथे काय झालं आहे क्लायमॅक्समध्ये स्टोरी तो जो मिस्ट्री जी आहे ती मिस्ट्री काय झाली आहे सॉल्व्ह झाली आहे. आणि पण इथे परत एक नोट दिला आहे की स्टुडंटला अजून जर काही पॉईंट ॲड करायचे असतील तर ते करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. फाइंड द मिनिंग ऑफ अँटी क्लिमॅक्स. क्लिमॅक्स तर बघितलं. आता कशाचं मिनिंग बघायचं आहे आपल्याला? फाइंड द मिनिंग ऑफ अँटी क्लिमॅक्सचा मिनिंग बघायचा आहे. बघूया तो. बघा, अँटी क्लिमॅक्स विथ रेफरन्स टू स्टोरीज मीन्स अ डिसअपॉइंटिंग ऑर टेम एंड टू ॲन एक्साइटिंग स्टोरी ऑर ॲन इम्प्रेसिव्ह थ्रिलिंग सिरीज ऑफ इव्हेंट्स. अँटी क्लिमॅक्स विथ रेफरन्स टू स्टोरीज. रेफरन्स म्हणजे संबंधित आहे. कशाच्या संबंधित आहे? स्टोरीजच्या संबंधित आहे ना. मीन्स अ डिसअपॉइंटिंग और टेम एंड त्याच्यामध्ये काय असं असते इंटरेस्टिंग एंड असतो क्लिमॅक्समध्ये. तर अँटी क्लिमॅक्समध्ये काय असतो डिसअपॉइंटिंग और टेम म्हणजे असाच काहीतरी एंड असतो. म्हणून त्याला अँटी क्लिमॅक्स असं म्हटलं आहे. टू ॲन एक्साइटिंग स्टोरी. पण ही कोणत्या स्टोरीचा हा डिसअपॉइंटिंग आणि टेम एंड आहे? तर एक्साइटिंग स्टोरीचा आहे. ऑर ॲन इम्प्रेसिव्ह स्टोरी असेल, थ्रिलिंग सिरीज ऑफ इव्हेंट असेल, अशा गोष्टींचा डिसअपॉइंटिंग एंडलाच किंवा अनइंटरेस्टिंग एंडला क्लिमॅक्स म्हटलं जाते, अँटी क्लिमॅक्स म्हटलं जाते. थर्ड क्वेश्चन बघूया. यामध्ये काय म्हटलं आहे? डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 to 6. इच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्टीज सिच्युएशन लिस्टेड बिलो. बघा, याच्यामध्ये क्लासला डिवाईड करायचं आहे 4 ते 6 ग्रुप्समध्ये. इच ग्रुप सिलेक्ट फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो. खाली ज्या सिच्युएशन दिलं आहे त्याच्यापैकी प्रत्येक ग्रुप एक स्वतः सिच्युएशन सिलेक्ट करणार आहे. एच ग्रुप इमॅजिन देमसेल्फ टू बी इन दॅट सिच्युएशन. आणि प्रत्येक ग्रुपला काय करायचं इमॅजिन करायचं आहे की ते स्वतः त्या सिच्युएशनमध्ये आहेत. पहिला ग्रुप म्हणजे पहिली सिच्युएशन काय दिलं आहे? अ मरून ऑन ॲन आयलँड. हे मरून एक वाळवंट वगैरे म्हणतो आपण. ते एका आयलँड म्हणजे कसं असते बघा, हा ते चित्रावरूनच दिसत आहे आपल्याला, पिक्चर्सवरूनच दिसत आहे. सर्वत्र पाणी असते आणि एक त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये भूभागाला आयलँड म्हटलं जाते. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. एक्झॅक्टली, तर ओशनच्या मिडलमध्ये आयलँड आहे आणि त्याच्यावर ही लोकं जी आहेत तर पॅसेंजर्स आहेत ती अडकून गेली आहे. सेकंड सिच्युएशन दिली आहे लॉस्ट इन फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये हरवले. अ ग्रुप ऑफ पिलग्रिम म्हणजे कोणाला म्हटलं जाते माहिती आहे का? यात्री, तीर्थकरी जे तीर्थाला जातात त्यांना पिलग्रिम्स म्हटलं जाते. वॉकिंग थ्रू अ थिक जंगल हॅव लॉस्ट देअर वे. थिक म्हणजे घनदाट जंगलामधून हे चालत होते, तर त्या घनदाट जंगलामध्ये ते हरवले आहे. स्ट्रँडेड ऑन द हायवे. स्ट्रँडेड, ओके. तर बघा आता इथे काय म्हणत आहे? अ टीम प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. ही टीम प्लेयर जी लोकं आहेत तर त्यांच्या ऑफिसमधून एका ठिकाणी उतरली आहे, चुकीच्या ठिकाणी, ते पण हायवेवर रात्रीला, जे की सुमसाम आहे. तर हे काही सिच्युएशन्स दिल्या आहेत. यामधून आपल्याला हे करायचं आहे. तर त्याच्यामध्ये खाली पॉईंट्स जे दिले आहेत ते पण वाचून घेऊ. डिस्क्राईब द सराउंडिंग्स इन 4 to 5 सेंटेन्स. हे जे सराउंडिंग आहे ते 4 ते 5 वाक्यामध्ये त्याला आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे, वर्णित करायचं आहे. राईट द रिॲक्शन ऑफ द कंपॅनियन्स युझिंग एक्सक्लॅमेशन्स. आणि हे कंपॅनियन्स म्हणजे कोण? जे सोबत लोकं आहेत त्यांच्या रिॲक्शनला एक्सप्लेन करायचं आहे कशाने? एक्सक्लॅमेशन्सनी, उद्गारवाचक वाक्यांनी. युझिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर देम.
तर तुम्हाला तुमच्या कल्पनेमधून असं एक सांगायचं आहे की तिथे काय आता अशा त्यांना असू शकते की याच्यामधून ते बाहेर पडतील. टू मेंबर्स ऑफ द ग्रुप आर गोइंग आउट टू ट्राय टू गेट हेल्प आणि त्याच्यामधून दे कॅन टेक एनी 5 थिंग्स विथ देम. त्याच्यामधले 2 जी मेंबर आहेत ग्रुपमधली, ते थोडी त्या ग्रुपमधून बाहेर जातील आणि मदत मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि ते 5 गोष्टी त्यांच्यासोबत असणार आहेत. तर राईट व्हॉट दे चूज अँड व्हाय दे चूज इट. तर त्यामधलं सांगायचं आहे की कोणत्या गोष्टी ते निवडतील आणि तेच का निवडतील. तर याचा ॲन्सर बघूया. आपण सिलेक्ट केलं आहे अ मरून ऑन ॲन आयलँड. अ ग्रुप ऑफ पीपल आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. हेच सिच्युएशन आहे, बरोबर आहे. मिडल ऑफ द ओशनमध्ये एक आयलँड आहे आणि त्याच्यावरती लोक अडकली आहेत. पॉईंट्स आहेत टिन्नी आयलँड आहे. 10 पीपल मरूंड आहेत तिथे, म्हणजे अडकली आहेत 10 लोकं. ओन्ली वॉटर ऑल अराउंड, कॅनॉट बी ड्रंक. सर्वत्र पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही. बट स्मॉल फ्रेश वॉटर लेक ऑन आयलँड. पण एक गोष्ट आहे की तिथे छोटासा एक लेक आहे. तो फ्रेश वॉटरचा आहे आणि तो फ्रेश वॉटर आहे म्हणजे ते पिऊ शकतात. सम अफ्रेड, सम होपफुल, सम इल. काही लोकांना भीती वाटत आहे, काही लोकांना आशा वाटत आहे, काही लोक आजारी आहे. रे ऑफ होप इज दॅट देअर आर प्लेंटी ऑफ फ्रूट ट्रीज अँड व्हेजिटेबल्स. सी land in the distance. They plan to make a raft. Two people to go for help, take food, water, some medicine, etc. Make fire on island. See some planes go by. किती जबरदस्त सांगितलं बघा. त्यांना रे ऑफ होप म्हणजे आशेचा किरण. काय भेटलं आहे त्यांना तिथे? खूप फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहे खाण्यासाठी आणि या लोकांनी काय केलं आहे, आता एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे आणि त्यामधली 2 लोकं जात आहेत. ते फूड घेऊन जाणार आहेत, वॉटर आणि काही मेडिसिन्स. कशासाठी? तर हे तर गोष्टी घेऊन जाणार आहे, पण ते फायर म्हणजे आग लावणार आहे आणि त्या आगीच्या धुराने एखादं जर तिथून प्लेन जर जात असेल तर त्याला एक चिन्हित करण्यासाठी किंवा एक इशारा देण्यासाठी ते धूर निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. बीमध्ये आहे लॉस्ट इन अ फॉरेस्ट. अ ग्रुप ऑफ पीपल वॉकिंग थ्रू अ थिक जंगल हॅव लॉस्ट देअर वे. एक्झॅक्टली. ग्रुप ऑफ पीपल वॉकिंग थ्रू अ जंगल. अ थिक जंगल होतं ते. ग्रुप ऑफ पीपल ते वॉक करत होते थिक जंगलमधून, घनदाट जंगलमधून आणि ते त्यांचा मार्ग हरवले आहेत. ॲन्सर 1. आता इथून बघूया. ओह, लुक ॲट दीज ह्यूज ट्रीज with so many leaves. There is barely any sunlight at the bottom here. What are those queer noises? Queer म्हणजे असे चिर असे आवाज येणारे ते नॉइजेस आहे. देअर सीम टू बी थाउजंड्स ऑफ क्रिपी क्राउली इन्सेक्ट्स अँड बर्ड्स. तर हे कोणाचं असते? पक्ष्यांचंच असतं आणि वेगवेगळे छोटे छोटे प्राण्यांचं राहते, कीटकांचं राहते. व्हॉट इफ देअर आर पॉयझनस स्नॅक्स, डेंजरस कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे बघा, जे खातात मांस भक्षक ॲनिमल्स असले तर त्याच्याबद्दल ते चिंता व्यक्त करत आहेत. आउच. सेकंड पॉईंटमध्ये बघा, आउच, व्हॉट वॉज दॅट, सेड रीना. रीनानं म्हटलं की ते काय होतं? ओह माय गॉड, आर दे टायगर्स अँड लॉयन्स हेअर, सेड मोहन. मोहन म्हटलं, अरे तिथे काय टायगर आहे म्हणजे वाघ आणि सिंह तर नाही आहे इथं. समवन प्लीज सेव्ह मी, श्रिक्ट रिया. रिया किंचाळली आणि ती म्हणली की कोणीतरी मला वाचवा. म्हणजे त्यांची एक भीती होती की तिथे वाघ आणि सिंह तर नाही आहेत. थर्ड पॉईंटमध्ये बघा, द ओनली रे ऑफ होप वॉज द प्रोबॅबल रिटर्न ऑफ द गाईड बिफोर द सन वेंट डाऊन. फक्त त्यांच्याकडे आशेचा किरण हाच होता की सूर्य मावळण्याच्या अगोदर जो गाईड आहे तो त्यांच्याकडे परत येईल. ही वूड देन टेक अस टू अवर कॅम्प. आणि त्याच्यानंतर तो कॅम्पमध्ये त्यांना घेऊन जाणार. विच वॉज अ सेफ हॅवन विथ बाउंड्री वॉल्स अँड गार्ड्स. एक्झॅक्टली ते सेफ होतं, तिथे वॉल्स होते, गार्ड्स होते. मोहन अँड संदीप आर गोईंग फॉर हेल्प. त्याच्यामध्ये काय करत आहे, ही दोघं जी आहेत मोहन आणि संदीप, ते मदत मिळवण्यासाठी जात आहे. दे विल टेक अ लँटर्न अँड मॅचेस इन केस इट गेट्स डार्क. बिफोर दे कॅन गेट हेल्प, they will take stout sticks to protect themselves from animals and food and water to keep themselves from starving. They will also take one of the whistle to tell us where they are. बघा काय किती छान इथे एक्सप्लेनेशन आहे. ते काय काय घेणार आहे सोबत? तर लँटर्न घेणार आहेत, माचीस घेणार आहे. माचीस लागणारच ना लँटर्नला
हे करण्यासाठी, जाळ निर्माण करण्यासाठी. लँटर्न म्हणजे कंदील. कंदिलाला जर एक चालू करायचं आहे तर आपल्याला ते आगेनंच करावं लागणार ना. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे, स्टाउट स्टिक घेतली आहे. एक लाठी म्हणजे सोबत घेणारच आहे तर, जेणेकरून ते प्राण्यांपासून ते स्वतःचा बचाव करू शकतील. त्यानंतर अन्न घेतलं आहे, पाणी घेतलं आहे, जेणेकरून ते कमीत कमी म्हणजे उपाशी तर राहणार नाही. तर दे विल ऑल्सो टेक वन ऑफ व्हिसल, आणि शिट्टी पण घेतली आहे. म्हणजेच जिथेही कुठे असतील ते, त्यांनी सिटी वाजवली म्हणजे ते जे बाकीची लोकं आहे त्यांना हेल्प होईल, की ही लोकं या दिशेला आहेत, इथपर्यंत आहेत, एक गेस करण्यासाठी किंवा समजण्यासाठी. सीमध्ये बघूया. स्टँडर्ड ऑन द हायवे, अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. हे सर्व क्वेश्चन आहे. पॉईंट्स दिले आहे. 5 पीपल आहे, चेस प्लेयर आहे. दो हायवे लीड बाय लाईट्स, नो ह्युमन्स ऑर कार्स इन साईट. Suddenly see a group of men on motorcycle, players afraid they are thieves. तर ह्यामधली ABC मधून तुम्हाला एकच लिहायचं आहे. तर यामध्ये पण छान दिलं आहे. एक पॉईंट्स दिले आहेत. 4-5 लोकं आहेत, चेस प्लेयर आहे, हायवेवर आहेत, लाईट्स आहे त्यांच्याकडे, पण एकही व्यक्ती नाही आहे, कार नाही आहे. पण तेवढ्यातच काही लोकांचा ग्रुप आला मोटरसायकलवर. त्यांना मग जे खेळाडू आहे, प्लेयर्स आहेत, त्यांना भीती वाटली. त्यांना असं वाटलं की ही चोरं तर नाही आहेत. म्हणून ट्राय टू हाईड सक्सेसफुल. ते त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला. ते सक्सेसफुल झाले. प्लॅन टू रिमेन इन हायडिंग. याच प्लॅनमध्ये टू रिमेंबर विल वॉक अलॉंग द रोड, अदर टू विल फॉलो ॲट अ डिस्टन्स, कॅरी स्टिक स्टोन्स इटीसी. बाकी काही लोकं त्यामधली 5 मधली 2-3 लोकं लपून राहिली. 2 लोकं काही रस्ता भेटते का यासाठी बाहेर पडली हेल्पसाठी, आणि त्यांच्याकडे स्टिक होती, स्टोन होती. स्टोनमध्ये दगड वगैरे होते बचावासाठी. हा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असं मी अशी अपेक्षा करतो, आणि आपण याच्याच मग वर्कशॉपमध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच. कमेंट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब चॅनल.